या प्रशासनाचा करायचं काय? आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. पाणी आमचं हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमचं हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. नमस्कार, मी दुरादेवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये. खरं तर कोल्हापूर जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र ह्याच जिल्ह्यामध्ये आता पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. पाणी कपात आहे जी महानगरपालिकेकडून सुरू केली आहे. मात्र वर्षभर आहे जे कोल्हापुरातील महिलांना पाण्यासाठी नेहमीच पाण्याच्या अडचणीला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळेच आज कोल्हापुरातील महाराष्ट्र प्राधिकरण कार्यालयावरती घागर घेऊन आहेत. ह्या सगळ्या महिला आलेल्या आहेत. नेमक्या समस्या काय आहेत, किती दिवसांपासून पाणी मिळत नाही त्याच्याविषयी जाणून घ्या. आज तुम्ही घागर मोर्चा काढलेला आहे, काय कारण आहे याच्या पाठीमागे? पाणी येतच नाही ना, 4 दिवसातनं 8 दिवसातनं एकदा येते आणि ते पण कमी दाबाने येते. 25 वर्ष आम्ही आर.के. नगरमध्ये राहतोय. जेव्हा पहिल्या वर्षी स्थिती होती तीच अजून सुद्धा आहे. प्राधिकरणाचं पाणी आल्यापासून सुद्धा काही फरक नाहीच आहे त्यात. साधारण किती वर्षांपासून हा घोळ पाण्याचा चालू आहे? 25 म्हणजे ह्यांचं 40 वर्ष, आम्ही 25 वर्ष झाला आहे. 40 वर्ष झाली पाणी येत नाहीये. मात्र 40 वर्षामध्ये अनेकांची सत्ता आली गेली. महानगरपालिका कोणी काहीच उपयोग केला नाही तिथं. तरी बंटी साहेबांनी ते आम्हाला पाणी आणून दिलं. त्या ह्याचं निवडून आल्या होतं आम्हाला जीवन प्राधिकरणचं. त्यात आता ते पण आता पाणी कमी करायला लागलं आम्हाला त्याचं तसं काय कर. 40 वर्ष झालं आम्हाला पाण्याचा त्रास आहे. म्युन्सिपाल्टी पाणी होतं तसंच होतं. आता हे जीवन प्राधिकरणचं पण तसंच आहे. आता 8-8 दिवस पाणी येत नाही. रात्रीचं पाणी येतंय. एक-दीड वाजता लोक पाणी कसं भरायचं वयस्कर लोकांनी पाणी खूप अस्वच्छ आहे. वयस्कर आहे. पाणी अस्वच्छ आहे, गढूळ आहे आणि पाण्याला वास एक प्रकारचा दुर्गंधी. आता उन्हाळ्यात पण तशी येते, पावसाळ्यात तर खूपच गढूळ असते पाणी. पण कोल्हापूर जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा फटका बसतो, तरी पाणी का मिळत नाही? पाणी काय मिळत नाही. त्याच्या वेळेला वेगळं हे काय सांगतात, पाईपलाईन बरेच जुनं झालं असणार आहे ते. मग ते गळती झाले, 8 दिवस रेग्युलर आले की पुढच्या आठवड्यात परत आहे ते सोय. जॅकवेल पाण्याखाली गेले, पाईपलाईन फुटली आहे, नळ पाण्याखाली गेलेत, असे प्रॉब्लेम सांगतात पावसाळ्यात. आणि उन्हाळ्यात पाऊस नाही, पाणी नाही, म्हणून असे प्रॉब्लेम दरवेळेस आहेत. त्यामुळे पाणी कुठल्याही ऋतूत पाणीच येत नाही आमच्या इथे. पाणी वेळेवर येत आणि नसल्यामुळे दुसरी गोष्ट, आमच्या दारातच पाईपलाईन फुटलेली आहे. काय 8-8 दिवसाला पाणी एकदम घाण पाणी येते काय. त्यामुळे वयस्कर लहान मुलं आजारी पडायला लागले त्याच्या यानं. त्याचबरोबर आणखी काही महिला आहेत. नेमका काय त्रास होतो महिलांना पाणी नसल्यामुळे? कशा अडचणींना सामोरं जावं लागतं? पाहुणे आलेले असतात, घरची हे प्यायला पाणी नाही, मग कुठून आणणार पाणी? त्यासाठी मग प्रॉब्लेम सगळीकडेच येतो. हे 8-8 दिवस पाणी नाही, मग काय करणार? प्राधिकरणाचं पाणी एक येत पण नाही, बिलं तेवढी भरपूर देतात. 8-8 दिवस किंवा 4 दिवसांनी पाणी येणार, कसं करायचं मग आम्ही? बिल जास्त येतं असं म्हणता येत. तुमची काय परिस्थिती? तुम्ही कोणत्या भागात राहता आणि गेली कित्येक वर्षापासून हा पाण्याचा प्रश्न आहे त्याला सामोरं जाता? आम्ही सेम भागातच राहतो. या सगळ्या आम्ही हा ग्रुप थांबलाय आणि पाण्याची अडचण आहे. म्हणजे हे आता 40 वर्ष 25 वर्ष ही पाण्याची अडचण कंटिन्युअसच आहे. एवढं निसर्गाचं वरदान आहे कोल्हापूरला, भरपूर पाऊस असतोय. म्हणजे छोटी छोटी कामंही आहेत ती म्हणजे व्हावीत वेळेवर, लिकेजेस वगैरे किंवा प्रॉपर काहीतरी त्याच्यावर म्हणजे इलाज करून आम्हाला पाणी पुरवठा व्हावा. म्हणजे साधारण अपेक्षा आहेत. म्हणजे बायका काय फार मोठं काय मागत नाही आहेत. तुम्हाला 1 दिवस 8 जो पाणी पुरवठा होतो तो जरी व्यवस्थित झाला तर आमचं म्हणजे व्यवस्थित 2 तास आम्हाला भरपूर प्रेशरनं पाणी जर आलं तरी सुद्धा काही अडचण नाही आमच्या महिलांची. पण ते पण व्यवस्थित होत नाही. अगदीच 8 दिवस 4 दिवस ते पण प्रॉपर नाही. एकदमच त्याचा प्रेशर कमी आणि बाकीचं सगळं रुटीन डिस्टर्ब होतंय. म्हणजे कुणालाही पाण्या वाचून काय अडचण येतात हे सांगायची मला वाटतं एवढी चर्चा करायचा हा विषय नाही. कारण पाण्या वाचून कुठलंच काम होत नाही व्यवस्थित. मुलांचं स्कूलिंग असतंय, घरचं आवरायचं असतंय, बाकीचं ऑफिसचं सगळं जाणाऱ्या महिलांना ते मॅनेज करायला लागते आणि बाकीचे घरातले आपले सिनियर सिटीजन्स असतात त्यांच्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मग हे सगळं मॅनेज कसं करणार ना एक लेडी म्हणून? म्हणजे पाणी जर नसेल तर कुठलंच काम आवरता येत नाही. मागणी करताय प्राधिकरण? मागणी म्हणजे काय, जे पाणी वेळेवर यावं, ते भरपूर प्रमाणात यावं, आमच्या गरजा त्यातनं सगळ्या कामाच्या गरजा फुलफिल व्हाव्या, तितपत आम्हाला पाण्याचा पुरवठा व्हावा ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण बांधलं कोल्हापूरकरांच्या सोयीसाठी. मात्र राधानगरी धरणाला 100 वर्ष झाले. कोल्हापुरातील राजकीय नेत्यांना हे पाण्याचं नियोजन का जमत नाहीये? आता काय सांगायचं कारण तरी काय, आता तेच कळत नाही ऍक्च्युली. कारण फार प्रॉब्लेम आहे. बरीच वर्ष झाला आता आम्ही पण आर.के. नगर मोरवाडीमध्ये राहतोय. पण फार म्हणजे फार की पाईपलाईन फुटली तरी 4-4 दिवस तिकडे बघायचं नाही. जरी 2 दिवसात ते काम कम्प्लीट होत असलं तर ते कम्प्लीट त्यांच्याकडून काय होत नाही. हा एक मोठा प्रश्न आहे.
निदान ते पाईपलाईन फुटली म्हणल्यानंतर पटकन व्हायला तर पाहिजे, ते होतच नाही. कारण आणि कधी कुठल्याही वेळेस येते पाणी, की दिवसा पण कधी पण, पहाटे कधी पण, रात्रीचं पण काय टायमिंग नसते. त्यामुळे आम्हाला पण तो मोठा प्रश्नच आहे ना. बाहेर कुठे जायचं असलं तर फार अवघड होतंय आमचं पण, असं आहे. नक्कीच. तर आपण जाणून घेतलं कोल्हापूरमध्ये हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावरती घागर मोर्चा निघालेल्या महिलांचा. आजही कोल्हापुरातील महिलांना पाण्यासाठी आहे जे वणवण भटकावं लागतं आणि त्याचबरोबर प्रतीक्षा करावी लागते. कधी दिवसा येते, कधी रात्रीचं येते. त्यामुळे पूर्ण दिवसाचं आहे जे नियोजन बिघडते, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या महिलांनी दिलेल्या आहेत. याबरोबरच मी येथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.